इतर काही गोष्टींसाठी सुद्धा आश्वासनं दिली होती, आर्थिक मदत असेल किंवा हे सगळं झालं त्याच तर दरम्यान? मी एक सांगते की आर्थिक मदत ही त्यांना द्यावीच लागणार होती. कारण आमचं प्रचंड नुकसान म्हणजे आमचं माणूसच गेलेलं आहे. पण हे जे आम्हाला तिच्या जॉबच्या संदर्भात जे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण करायला त्यांनी खूप जास्त महिने घेतलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला 2 आश्वासनं अजून दिली होती, की तिला धैर्य पुरस्कार जाहीर करणार आसावरीला. कारण तिने ज्या पद्धतीने सिच्युएशन त्यावेळेला हँडल केली, तिथे एकही व्यक्ती अशी नव्हती, की ती सिच्युएशन हँडल करू शकेल. अख्ख्या महाराष्ट्रभर सगळ्यात पहिली ऑडिओ क्लिप माझ्या मुलीची आहे, जेणेकरून आपल्या इकडे ही बातमी कळाली आहे. त्यानंतर तिथल्या लोकांनाही मदत करणे, शिवाय एवढे मीडिया हँडल करणे, शिवाय सगळ्या नेत्यांना हँडल करून तिच्या बाबांना आणि काकांना घेऊन येणे, ही सगळी जबाबदारी तिने अत्यंत धैर्याने पार पडली. मग त्यामुळे तिच्यासाठी तो धैर्य पुरस्कार द्यावा अशी मागणी केली होती सरकारकडे, ती पूर्ण केली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बैसरन व्हॅलीमध्ये ते या 26 जणांचं स्मारक बांधणार होते, तर त्याच्याविषयी आम्हाला काही अपडेट नाही आहे. तर ह्या गोष्टी आहेत. आणि मी याच्यामध्ये एक मेधाताई कुलकर्णींना मी म्हणजे त्यांचे खूप आभार मानेल, की ज्यांच्यामुळे आम्ही आत्ता दादांपर्यंत पोहोचू शकलो. आणि दादांनीही शिंदेदादांनी हे क्विक ॲक्शन घेतल्यामुळे मी त्यांचे आभार मानेन. नक्कीच आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता किमान वर्षपूर्तीच्या आत तरी म्हणजे या सगळ्यात जे तिथे शहीद झाले त्यांचं वर्ष श्राद्ध जेव्हा असेल त्याच्या आतमध्ये तरी किमान त्यांच्या कुटुंबियांना ही जी काही आश्वासनं दिली गेली होती ती आश्वासनं पूर्ण केली जावीत अशीच अपेक्षा सध्या सगळ्याच पीडित कुटुंबियांकडून व्यक्त केली जाते. अर्थात या सगळ्यामधली पहिली नोकरी देण्याचं जे काही आश्वासन दिलं होतं त्याचे निर्देश केवळ दिलेले आहेत. इन प्रोसेस काम अजूनही सुरू झालेलं नाहीये. या व्यतिरिक्त आता काकूंनी सांगितलेल्या आणखी 2 आश्वासनं होती, त्यावर कुठल्याही पद्धतीचं अजून तरी अंमलबजावणी झालेली नाहीये किंवा पुढे काहीच प्रोसेस झाली नाहीये. त्यामुळे फक्त घटना घडून गेल्याच्या नंतर कितीही आपण सिंपती दाखवत असलो किंवा कितीही आपण त्या गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करत असतो, शोक व्यक्त करत असलो तरी सुद्धा तिथून पुढे पीडित कुटुंबियांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यावरचा तो दुःखाचा डोंगर कुठेतरी बाजूला सारून त्यांना पुन्हा एकदा उभं करण्यासाठी सरकारने सुद्धा तातडीनं मदत करणं किती गरजेचं आहे हे या प्रकरणावरून पुन्हा एकदा जाणवताना पाहायला मिळते. अर्थात या प्रकरणामध्ये आता नोकरीची प्रोसेस तरी लवकरात लवकर होऊन एवढ्या महिनाभरामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतोय की वर्ष श्राद्धाच्या आत तरी किमान नोकरी मिळावी तरच कुठेतरी या कुटुंबियांना न्याय मिळाला असं म्हणता येईल. कॅमेरा पर्सन अमितसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.